पहिला जो प्रकार आहे तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे छपरावर पडणारं पावसाचं पाणी हे भूजलात रूपांतरित करणं। म्हणजे इथे काय झालं, आपलं श्रवण क्षेत्र म्हणजे छप्पर आहे, छप्पर म्हणजे गच्ची आहे। आता मोठ्या प्रमाणावरती बऱ्याच सोसायट्यांमध्ये गच्ची खूप मोठी असते, पण आपल्याकडच्या बोरवेलच्या क्षमतेनुसार आपलं श्रवण क्षेत्र निश्चित करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा घटक काय लक्षात ठेवायचा आहे, किमान क्षेत्र जे छपराचं पाहिजे ते साधारणपणे 1000 ते 1500 चौरस मीटरचं पाहिजे। दुसरी गोष्ट, पाऊस किमान आपल्याला 800 मिलीमीटर इतका पडणारा पाहिजे। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या बोरवेलला साधारणपणे 2820 म्हणजे आपण ढोबळ मानाने असा अंदाज करूया की 3000 लिटर पाणी जर ते बोरवेल आपलं देत असेल तर ते पाणी घेऊ पण शकतं। म्हणजे जोपर्यंत बोरवेल पाणी देत नाही तोपर्यंत ते घेऊ पण शकत नाही, हा निकष लक्षात ठेवायचा। बऱ्याचशा सगळ्या इमारतींना जे बिल्डर्स असतात त्यांनी पाईपद्वारे ते पाणी खाली आणण्याची व्यवस्था छान केलेली असते। तेच पाईप आपल्याला वापरायचे आहे की ते पाणी आणताना आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की जर 1500 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ जर असेल तर पाणी खूप वेगानं येण्याची शक्यता असते। आणि त्यामुळे मग करायचं काय, तर सगळ्यात मोठी गोष्ट असते की ज्या वेळेला पाण्याचं उपलब्धता जास्त असते त्यावेळेला फक्त 2 पाईप्सनी जर आपली गरज भागत असेल तर 2च पाईप्समधनं पाणी एकत्र आणायचं। आणि ते पाणी आणल्यानंतर सगळ्यात मोठी काय गोष्ट करायची आहे, तर आपल्याला साधारणपणे एक 7 मीटर 8 मीटर लांबीचा खड्डा करायचा आहे। त्या खड्ड्यामध्ये आपल्याला साधारणपणे 3 कंपार्टमेंटमध्ये त्याला विभागायचं आहे। पहिलं जे टाकं आहे त्याला आपण सेटलिंग चेंबर म्हणूया की ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे छपरावर पडणारं पावसाचं पाणी आहे ते पाणी आणायचं आहे। आणि त्याचा वेग प्रचंड असणार आहे कारण पाऊस फार मोठ्या गतीनं पडतो, त्यामुळे त्याची पडणारी जी क्षमता असते त्यामुळे या पाण्यामध्ये खूप मोठी शक्ती निर्माण झालेली असते आणि त्यामुळे पाणी हे सतत फिरत असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये टर्ब्युलंट फ्लो म्हणतो। आणि असं जे पाणी असते ते पाणी खूप जास्त धोकादायक असतं आणि हे पाणी आपल्याला थेट भूजलामध्ये रूपांतरित करता येत नाही। म्हणून मग हे सेटलिंग चेंबर दिलेलं आहे आणि त्या सेटलिंग चेंबरच्या पूर्वी आपण एक छोटं चेंबर एवढ्यासाठी दिलेलं आहे आणि तिथे एक 2 वे व्हॉल पण सुचवलेला आहे। तो कशासाठी आहे, सोसायटीच्या वरच्या छपरावरती सहसा झाडलोट होत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये तिथे धुलीकण साठतात, कचरा पडतो, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये पानाचा पालापाचोळा पडतो। मग हा सुद्धा पहिल्या पावसाबरोबर वाहून येतो आणि तो आपल्या बोअरवेलमध्ये जाऊन आपल्या बोअरवेलच्या जलधराची क्षमता कमी होऊ नये आणि त्याची गुणवत्ता अबाधित राखता यावी, कारण गुणवत्ता बाधित होण्याची शक्यता जास्त असते। कारण धुलीकण हे आपले जे बॅक्टेरिया असतात, व्हायरस असतात, यांचे कॅरियर्स आहेत, हे त्या आपल्याबरोबर ते बॅक्टेरियासुद्धा सोबत आणत असतात। आणि म्हणून हे पहिला जो पाऊस पडतो तो पाऊस बाहेर जमिनीवरती किंवा ज्याला आपण ड्रेन्स म्हणतो, ते जे ड्रेन आपण केलेले असतात त्यात आपल्याला सोडायचं असल्याने एक छोटं चेंबर आपण त्याच्यासाठी सुचवलेलं आहे। मी याच्यापुढे आपल्याला डायमेन्शन्स काय सांगणार नाही, कारण आपल्या सोसायटीमध्ये जी मोकळी जागा असेल त्यानुसार आपण आपले डायमेन्शन्स हे निश्चित करू शकतो। पण निकष काय लक्षात ठेवायचे, तत्व म्हणून काय लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्याला 3 चेंबर्स हे आवश्यक आहेत। पहिलं चेंबर ह्याला आपण सेटलिंग चेंबर म्हटलेलं आहे की ज्यात पावसाचं आणलेलं पाणी हे स्थिर होईल। या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या माध्यमातून धुलीकण नक्की येतात आणि म्हणून मग ते आपल्याला गाळायचे असतात आणि ते गाळून पाणी स्वच्छ करून निर्जंतुक करून, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निर्जंतुक करणं आवश्यक आहे। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ कुठेही आपण प्रत्येक वेळेला उपयोगात आणू शकत नाही, म्हणून मग आपण दुसरी काय व्यवस्था दिली, तर आपण दुसरं फिल्ट्रेशन चेंबर नावाचं एक चेंबर त्यालाच लागत केलेलं आहे। आणि या दोघांच्यामध्ये एक आपण भिंत सुचवलेली आहे की ज्या भिंतीच्या माध्यमातून ती 2 चेंबर्स वेगवेगळी राहतील। भिंत पाण्यात बुडेपर्यंत पाणी वर येईल आणि नंतर हळूहळू ते पाणी त्या भिंतीवरून त्या फिल्टर चेंबरमध्ये, ज्याला आपण गाळणथर असं म्हणतो मराठीमध्ये, त्या गाळणथरामध्ये येणार आहे। आणि गाळणथराचा आपण संरचना अशी छान सुचवलेली आहे की पहिले वाळूचा थर आहे, त्याच्या खालोखाल आपण जी चाळ असं म्हणतो, म्हणजे ज्यातनं वाळू आपण बाहेर काढत असतो नेहमी, ती चाळ आपल्यासाठी फार उपयोगी आहे, ज्याला आपण इंग्रजीत ग्रेव्हल असं म्हणतो।
आणि या दोघांच्या मध्ये आपण एक कोळशाचा थर, ज्याला आपण चारकोल असं म्हटलेलं आहे, म्हणजे ॲक्टिवेटेड चारकोल, हा मुद्दामून का आपण सुचवलेला आहे, याचा गुणधर्म अतिशय उत्तम आहे. तो बॅक्टेरियल कंटॅमिनेशन, केमिकल कंटॅमिनेशन सगळं स्वतःमध्ये ॲडसॉर्ब करून घेतो. म्हणजे किती छान निसर्गाने बघा व्यवस्था केलेली आहे. म्हणजे निसर्गाने माती म्हणून जी व्यवस्था निर्माण केलेली आहे तो नैसर्गिक गाळण थर आहे. तसाच्या तसा नैसर्गिक गाळण थर आपल्याला प्रत्यक्षात करता येणं शक्य नाही आहे. म्हणून मग आपण पर्याय म्हणून पहिले वाळूचा थर, त्याच्याखाली आपण चारकोल आहे आणि त्याच्याखाली आपण ग्रेव्हलचा थर सुचवलेला आहे आणि त्याच्याखाली पेबल म्हणजे मोठे साधारणपणे 4 ते 60 मिलीमीटरच्या आकाराचे गोल गोटे घ्यायचे. हे का करायचं? कारण वाळूमध्ये पाणी साठवण्याची क्षमता जास्त असते. त्याच्यापेक्षा जास्त क्षमता आपल्याला ग्रेव्हलमध्ये असते आणि त्याच्यापेक्षा जास्त क्षमता आपल्याला साधारणपणे पेबलमध्ये मिळते. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाणी हे अडथळ्यांमधनं जाऊन अतिशय शांतपणे त्या गाळण थरामध्ये जाऊन साठेल आणि मग जे पूर्ण गाळलेलं गेलेलं जे पाणी आहे ते पाणी आपण त्यातनं एक पाईप, एक आडवं होल करायचं आहे की जे या चेंबरमधनं साधारणपणे आपल्या बोरवेलला जोडता येईल. अशा प्रकारे एक छोटा 2 इंचाचा पाईप आपल्याला तिथे जोडायचा आहे. ते आपलं छोटं चेंबर आपल्याला का करावं लागायचं आहे? याचं कारण असं आहे की ते खाली असणार आहे, जमिनीच्या साधारणपणे 2.5 ते 3 मीटरपर्यंत असणार आहे. म्हणून तिथे पण आपल्याला एक चेंबर करायचं आहे जेणेकरून त्या बोरवेलला कुठेही धक्का लागू नये. आणि त्या बोरवेलचं जे आपण PVC पाईप असतो किंवा काही लोकांकडे जुनं बोरवेल असेल तर तो लोखंडाचा पाईप असतो, ज्याला आपण केसिंग असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी व्यवस्थित छिद्र करून घ्यायचं आहे आणि त्या छिद्रात हा 2 इंचाचा पाईप आपल्याला त्यात घालायचा आहे, बसवायचा आहे पक्का आणि मग ते छिद्र व्यवस्थित बंद करायचं आहे. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मग आपल्याला छपरावरचं पावसाचं पाणी पहिल्यांदा सेटलिंग चेंबर, नंतर फिल्ट्रेशन चेंबर आणि ते भरल्यानंतर मग ते पाणी हळूहळू का होईना त्या आपल्या आडव्या पाईपमधनं साधारणपणे त्या बोअरवेलमध्ये पडत राहणार आहे. आणि ते जेव्हा बोअरवेलमध्ये पडेल त्यावेळेला त्याची ग्रहण क्षमता ही चांगली असेल आणि बोअरवेल त्यावेळेला पाणीसुद्धा घेऊ शकेल. अशा पद्धतीची संरचना आपल्याला करायची आहे. यात काही खूप आपल्याला काळज्या पण घेण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाची एक काळजी अशी घ्यायची आहे की प्रत्येक चेंबरला आपण ओव्हरफ्लो पाईप्स दिलेले आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे पाऊस हा अनिश्चित स्वरूपाचा आहे. त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेला एका तासामध्ये जवळपास 20 मिलीमीटर पाऊस पडतो, कधी तर त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा पाऊस आपण पडलेला अनुभवलेला आहे. मग अशा वेळेला काय होतं की हे सगळं ओव्हरफ्लो होईल, मग आपली व्यवस्था मोडकळीस यायची. ती भीती आपल्याला टाळायची असल्यामुळे या चेंबरमध्ये जास्तीचं पाणी आलं तर आपण 2 ओव्हरफ्लो पाईप तिथे दिलेले आहेत आणि त्या 2 ओव्हरफ्लो पाईपमधनं जास्तीचं आलेलं पाणी त्या चेंबरमधनं निघून जाईल. आणि सुरुवातीला जो 2 वे वॉल दिलेला आहे त्यावेळेला तो 2 वे वॉल जर खूप वेगाचा पाऊस पडला, काही वेळेला झालेला आहे, आता 26 जुलैचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे, मागच्याही वर्षी आपण तो अनुभव घेतलेला आहे की 30-35 मिलीमीटरचा पाऊस हा एका तासात पडलेला आहे. अशा वेळेला आपलं हे संपूर्ण व्यवस्था ही कार्यरत ठेवणं अशक्य असतं, कारण त्याच्या काही मर्यादा आहे. आणि त्या मर्यादांचा विचार केला तर अशा वेळेला तो जो आपला ओव्हरफ्लो पाईप आहे त्याच्या अगोदर जो वॉल आहे, जो आपण 50 सेंटीमीटरच्या एका छोट्या चेंबरमध्ये दिलेला आहे, तो ओपन करून ठेवायचा, जेणेकरून संपूर्ण पाणी ड्रेनमध्ये गेलं तरी चालेल. कारण जास्त वेगाने पडणाऱ्या पावसाचं पाणी, ज्याला आपण हाय इंटेन्सिटी रेनफॉल म्हणतो, ते पाणी आपल्या उपयोगाचं नाही. कारण भूजल पुनर्भरण आणि जमिनीवर वाहून जाणारं पाणी, म्हणजे ज्याला आपण सरफेस रन ऑफ असं म्हणतो, हे 2 व्यस्त प्रमाणामध्ये आहे, म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतात. म्हणजे ज्या वेळेला जमिनीवर वाहून जाणारं पाणी जास्त वेगाने येत असतं त्यावेळेला पुनर्भरणाचा दर कमी असतो, रेट कमी असतो आणि म्हणून अशा वेळेला जास्तीत जास्त पाणी आपल्या ड्रेन चेंबरमध्ये सोडून द्यायचं आणि आपण आपला जो फिल्टर बेड आहे, आपण आपलं जे सेटलिंग चेंबर आहे, आपण आपली ही जी पूर्ण व्यवस्था विकसित केलेली आहे ती व्यवस्था आपल्याला इंटॅक्ट ठेवता येईल. आता याच्या देखभाल दुरुस्तीचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ह्या मेंटेनन्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर दरवर्षी पाऊस संपल्यानंतर वरचा जो वाळूचा थर आहे, ज्याला आपण सँड लेअर म्हणतो, तो सँड लेअर बाहेर काढायचा, स्वच्छ करायचा.
पूर्ण उन्हामध्ये तो पूर्ण वाळू द्यायचा, सुकू द्यायचा आणि नंतर तो परत भरायचा. आणि साधारणपणे 2 वर्षानंतर किंवा समजा असं आपल्या लक्षात आलं की एखाद वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती धुलीकण वाहून आलेले आहेत, मग त्यावेळेला आपला जो चारकोलचा थर आहे हा मात्र दर 2 वर्षांनी 100% बदलला पाहिजे, कारण त्याची क्षमता संपलेली असते. अपवादात्मक परिस्थितीमध्ये समजा चारकोल नाही मिळाला तर आपल्याकडे कोळसासुद्धा सहज उपलब्ध आहे. त्या कोळशाचा जरी आपण वापर केला तरीसुद्धा आपल्याला ह्या व्यवस्थेतून पाणी निर्जंतुक करण्याची प्रक्रिया साधता येऊ शकते. सविस्तर तपशिलासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जे हँडबुक तयार केलं आहे, कार्यपुस्तिका ज्याला आपण म्हटलेलं आहे, ती कार्यपुस्तिका कृपया त्याचा अभ्यास करावा. त्यात काही शंका असल्यास भूजल अभियान आपल्याला शंका निरसनासाठी उपलब्ध आहे.